हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून पाहतात, मात्र हे शेतकरी जे आहेत ते ह्या ना त्या कारणाने अडचणीत असतात। कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, तर कधी पिकवलेल्या मालांना भावच मिळत नाहीत। असेच आता हिंगोली जिल्ह्यातले भाजीपाला उत्पादक शेतकरी हे चिंतेत आहेत, कारण की सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे विविध भाजीपाला पिकावरती जे आहेत ते विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय। मी असाच एका कारल्याच्या पिकामध्ये आपण जर बघितलं तर ही कारल्याची बाग आहे। जवळपास एकरभरामधली या शेतकऱ्यांनी ही कारल्याची बाग लावली आहे। मात्र कुठेतरी हातातोंडाशी आलेल्या कारल्याचं उत्पन्न हाताशी आलं होतं, मात्र आता कुठेतरी या कारला पिकावरती जे आहेत ते करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। आपण जर बघितलं तर हे अशा प्रकारे पाने जे आहेत ते पिवळे पडत आहेत आणि करपून जात आहेत, त्यामुळे कारला उत्पादनात घट होत आहे। दुसरीकडे बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत, त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी जे आहेत ते दुहेरी संकटात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आता बघायला गेलं आपण तर हे याच कारला उत्पादक शेतकऱ्यांनी जे आहेत ते हजारो रुपये खर्च केले होते, मात्र आता रोगाचा प्रादुर्भाव असल्याने हे कारला उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।